नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण बेंबळी गटामध्ये आलात। बेंबळीच्या या मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललं आहे हे आपण जाणून घेणार आहात। या ठिकाणी किती उमेदवार उभा आहेत याचासुद्धा आपण अंदाज घेणार आहेत आणि कोणता उमेदवार बेंबळी या गावचे मतदार स्वीकारणार आहेत तेही आपण पाहणार आहेत। कारण या मतदारसंघामध्ये सर्वात मोठा गाव म्हणजे बेंबळी आहे आणि या बेंबळी गावातला मतदारसंघ किंवा मतदार सर्वात जास्त आहेत। नेमकं कोणचा उमेदवार हे गावातले माणसं स्वीकारणार आहेत? उमेदवार आहेत 70 किलोमीटर अंतरावरचा महेंद्र कुमार दुर्गुडे। बेंबळी स्वीकारणार आहे का तेही आपण विचारणार आहेत। या गावचाच सलमान शेख नावाचा एक कार्यकर्ता आहे, तो काँग्रेसचा आहे, त्याला स्वीकारणार आहेत का? महेंद्र काका दुर्गुडे हे अजित पवार गटाचे घडीचे आहेत आणि विनय शेळके नावाचा एक उमेदवार याच प्रभागातला आहे। नेमकं कुणाला स्वीकारणार आहेत आणि नेमकं काय करणार आहेत? खराच बेंबळीचा विकास या पूर्वीच्या सदस्याने केलेला आहे का? हे सर्व आपण या बेंबळी गावातल्या मतदार बांधवांना विचारणार आहेत। या ठिकाणी पुढारीसुद्धा आहेत, काय आपण पुढाऱ्यांना पण विचारणार आहेत। साहेब नमस्कार, बोलणार का नाही? बोलणार नाहीत साहेब? बोलणार? बेंबळीचं बोलणार साहेब? बोलणार का? बोलणार नाहीत उमेदवार का? बोलणार नाहीत उमेदवार आहेत, मग उमेदवार बोला ना। काय बोलावं अशी काय अपेक्षा बोला? आहे तुमची? तुम्ही गावाचा काय विकास करणार आहेत? तुम्ही मत कशावर मागणार आहेत? मत कशावर मागणार आहेत? मत तुमच्या विकासावर एक मागावी लागतील। विकासाच्या जोरावरच मारणार आम्ही। भारतीय विकास- जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही विकासाच्या जोरावर आणि राणा जगजितसिंह पाटलाच्या कार्यावरच मतं मागणार। काय कार्य आहे राणादादाचं? काय विकास आहे सांगा। आतापर्यंत जे केले त्यांनीच केलेलं विकास केलंय? नाही काय काय भरपूर कामं केलेली तिथं भरपूर। बेंबळी गाव राणादादानं बसवलंय का? राणादादांना बसवायचं नसते, मग आतापर्यंत केले म्हणजे त्यांनी काय केलं? केलेला निधी जो दिला इथं आणून आम्हाला आणि त्या निधीचा वापर आम्ही करून हा. जी कामं केली त्यांच्या जीवावर काय केलेली आहेत। निधी आलाय हो गावात? काय माहिती आहे? गावात काय निधी आलाय का माहिती आहे का? तुम्ही राजुरीचे आहेत का? बोला 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 बोला। तुमचं गाव आहे का या मतदारसंघात? नाही आपलं गाव नाही. काय विकास हो? निधी आहे का? काय निधी आणला सांगा तर एखादा मुद्दा सांगा। अहो, जर समजा तुम्ही निधी- तीर्थक्षेत्राचा निधी आणला आम्ही, हा. पुन्हा झालं तर 25-15चा निधी आणला, आमदार निधी आणला, 2 समाजाचे कंपाऊंड वॉलसाठी 10 लाख रुपये आता परवा आणले आम्ही आमदार निधीच्या। दादांच्या मतदारसंघामध्ये ही गाव येते का? हो, मग दादाने आमदार म्हणून या गावाला दिलेला एखादा ठोस निधी सांगा, एखादा विकासाचा निधी सांगा। ठोस निधी सांगायला ना, तीर्थक्षेत्रातून त्यांच्या कार्यकाळामध्ये 20 लाख रुपये तीर्थक्षेत्राचे आले। आमदार निधीचे पैसे आले। बर. पुन्हा झालं तर त्या रोडला जाण्यासाठी त्या जनसुविधेमधून पैसे आले। या कमीत कमी 2 कोटी रुपये आजपर्यंत आमच्या माहितीप्रमाणे आलेले आहेत। बर, ह्या बाजाराचा काय त्याच्यात समावेश आहे का? इथं कट्टे दिसत नाहीत, त्या पाण्याची सोय दिसत नाही। कट्ट्यासाठी जागा नाही, ही हा. बाजार भरतय, याच्यानंतर पार्किंगची सोय आहे ही। आणि ह्याला त्या राणादादांनी ज्यावेळेस राज्यमंत्री होते त्यावेळेसच ह्याच्यावर डांबरीकरण केलेलं आहे। बर बर, म्हणजे आणि आता बी त्याच्यावर सिमेंट करण्यासाठी आम्ही प्रोसिजर केलेला आहे आणि एस्टिमेट केलेला आहे त्याचं। बरं, बेंबळीच्या मतदारासाठी तरुणासाठी काय केले का? तरुणासाठी काय केले का? तरुणासाठी काय करायचं? तरुणासाठी काय केले का? एखादा उद्योग व्यवसाय करण्यासाठी काय त्यांना? नाही नाही, ज्या लोकांना ते पंतप्रधान योजनेतून जी पाहिजे ते जाऊन त्या राष्ट्र भाजप भवन मधून जाऊन आणतात, ते कामं करतात। बरं, घरकुल योजना इथे राबवली का? हो, रमाबाई आवास योजना ते अजून ही एक आहे तुमची काय 100 घरकुल आणले त्याच्यात आम्ही। बर बर, आता घरकुलाचा प्रश्न मिटलाय का गावाचा? नाही मिटतं कसं? अजून लोक भरपूर शिल्लक बेंबळीच्या आहेत। सगळ्या समस्या सुटल्यात? नाही, समस्या नाही सुटल्या, सगळ्या समस्या सुटल्या असं म्हणलोच नाही। किती झाले? पण किती झाले दादांच्या माध्यमातून काम? दादाच्या माध्यमातून आम्ही समाधानीकारक असण्या इतकं काम झालेलं आहे। कोण बोलताय? हो, काय समाधान बाबा? बेंबळी गावचा पूर्ण ऐका हो, बेंबळी गावचा पूर्ण विकास राणादादांनी केला आहे असं त्यांचं मत आहे। तुमचं राजुरी गाव जे आहे ते दादांच्या मतदारसंघामध्ये आहे का?
राणादादाच्या मतदारसंघात आहे. काय विकास केला बाबा दादाने? त्यांनी म्हणले की आम्ही समाधानी आहोत, एवढा मोठ्या प्रमाणामध्ये राणादादाने विकास केला. आमच्यात निधी नाही, आमदार हा? निधी गावात निधी नाही, आमदार निधी तुमच्या गावात निधी नाही, 1 रुपयाचा निधी नाही, 1 रुपया सुद्धा निधी नाही. सगळा चव्हाण साहेबाचा निधी आमचे पूर्ण चव्हाण साहेबाचा निधी आहे. तुम्ही काँग्रेसचे आहेत का? काँग्रेसचे आहेत तुम्ही? सभागृह, हा, रोड, रस्ता काय जे असेल ते सगळं चव्हाण साहेबाचं आहे. चव्हाण साहेबाचा आहे. हा. बेंबळी गावाचा विकास झालाय म्हणते, तरुण पिढी काय बोलते का? पूर्ण विकास झालाय राणादादांच्या माध्यमातून बऱ्यापैकी, असं मत आहे. काय मत आहे? नाही, बऱ्यापैकी बऱ्यापैकी विकास झाला असं मत आहे. साहेब साहेब ती बोलतात का नाही? हो महाराज, तुम्ही बोलता का? गावाखाली बाजारात कधी. बोलता? या इकडं. कोण बोलता? कोण बोलता? बोलता का बेंबळीचे काय कार्यकर्ते? बोला ना, तुमच्या गावाचा विकास झाला म्हणून सांगितलं. राणादादाने चांगल्या पद्धतीचा विकास केला आहे, अशा पद्धतीचं एका कार्यकर्त्याने सांगितलं. काय कार्यकर्त्याचं नाव? उमेदवार आहेत का ते? उमेदवार आहे ते हा, काय नाव उमेदवार आहेत त्यांचं? काय नाव काय आपल्या माहित नाही. बरं, उमेदवार म्हणतात बेंबळी गावाचा राणादादाने अत्यंत चांगल्या पद्धतीने विकास केला. हा? रस्ता दिसायला का? रस्ता दिसायला का? मला दिसत नाही, खडबडीत आहे. काय विकास नाही, मग तुम्ही तुमच्या विकास तरुणांनी नाही, बकास आहे सगळं बकास. हा. विकास नाही, काय बकास आहे. 10 वर्ष झालं आले मार्केट वगैरे काढून वगैरे नेले हा ना, पुन्हा कोण फिरेकलं सुद्धा नाही रस्त्याकडे. हा. हा दुसरीकडे फक्त भामटे बोलतात, करतात, जातात, बाकी काय नाही. राणादादा तुमच्या गावाला भेट देतात का? राणादादाने भेट दिली का? भेट तर दिली नाही. भेट भेट दिली नाही. 5 वर्षामध्ये नाही. बघा, ते आमदार होऊन आता 7 वर्ष आम्हाला तर दिसले नाही बघा. हा. आम्हाला तर दिसले मग बेंबळी गावाचा विकास कुठं झालाय मग? कसं विकासच नाही. काय विकास? तुम्हाला तुझा गावाला बस स्टँड नाही ना, रस्ते नाही, ती बरं, काय आता नाही. तुमच्या गावाला 3 मेंबर आहेत, म्हणजे उभारणार आहेत. हा. 3 गावातला एक पार्सल मेंबर आहे महेंद्र कुमार दुर्गुडे, एक स्थायिक उमेदवार आहे सलमान शेख. ओ महाराज, एक बंद करायचं जरा. तुमच्या गावाच्या विकासासाठी आलोय मी. नाही, ते नाही बोलू एक शकत नाही. सलमान शेख स्थायिक उमेदवार आहे, एक शेळके नावाचा तुमच्याच भागातला उमेदवार आहे, आणि महेंद्र कुमार दुर्गुडे हे पार्सल मेंबर आहे. म्हणजे नेमकं कोणता उमेदवार स्वीकारण्याच्या मनस्थितीमध्ये तुमच्या बेंबळीचे मतदार बेंबळी मतदारसंघामध्ये तर महेंद्र काका दुलगुडे दिसायला लागले बघा सध्या? सध्यामध्ये बर, बर. चर्चेमध्ये त्यांचं नाव दिसायला लागलंय. हा, ते माणूस करू शकताय वगैरे सगळे आमच्या गावात सगळे, असं मला वाटतं. निष्ठावंत माणूस आहे ते. बर बर. कशावरून? नाही, त्यांच्या बोलण्यावरून आम्हाला एक समजतं. आता निष्ठा कामावरून जर तुम्ही म्हणत असाल नाही, तर महेंद्र आम्हाला काका 100% हे guarantee अजित पवार गटाचे नाही, बरं का, काय आणि नाही. निवडणूक अजित पवार गटाचे या भागामध्ये त्यांनी जागा सोडून या भागामध्ये आलेले आहेत पार्सल उमेदवार म्हणून. मग तुम्ही स्वीकारणार का? गावाची माणसं स्वीकारणार? हा? दादांनी चांगला गावचा नेतृत्व द्यायला पाहिजे. दादाने चांगला गावचा उमेदवार दिला पाहिजे, है ना? हा. मग तुमच्या गावचा उमेदवार जे आहे ते फक्त एकमेव सलमान शेख दिसतंय या गावचा उमेदवार, आणि बाकीचे पार्सल उमेदवार आहेत. नेमकं तुमचा गाव कुणाला स्वीकारणार? बोला बोला, तुमच्या गावाच्या विकासासाठी बोला. काय त्यातले बघ, अभ्यास करून सांगू आम्ही. होय, बर गावचं काय सांगते ते कोणाच्या मनातलं काय सांगणार आहे? बरं, गावाचा विकास आहे का? गावाचा विकास झालाय? काय सांगता येत नाही. गावाचा विकास झालाय? हो महाराज, गावाचा विकास झाला की बेंबळी गावचा? हो अरे, तर हे गावातल्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. माणसं बोलाय तयार नाहीत. माणसं विचार करतात की आमच्या गावामध्ये मतभेद होऊ शकतात, पण काही कार्यकर्त्यांनी सांगितलं कसल्याही प्रकारचा विकास झाला नाही, आणि काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की राणादादाने अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये विकास बेंबळीचा केला आहे, आम्ही भाजपाचे आहोत असं क्लिअर सांगितलं, आणि आम्ही विकासाच्या बाबतीतच बोलणार, विकासावर बोलणार, अशा पद्धतीची भावना बेंबळीच्या कार्यकर्त्याची आहे. काही संमिश्र प्रतिसाद आहे. महेंद्र काका दुर्गुडेसुद्धा या ठिकाणी काम करतील असं सांगितलं. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये 5 तारखेला कुणाच्या पारड्यामध्ये जास्त मतदान पडणार आहे आणि कोणाचं पारडं जड होणार आहे, आणि बेंबळी गाव कोणत्या उमेदवाराला स्वीकारणार आहे? स्थायिक गावच्या उमेदवाराला स्वीकारणार आहे, पार्सल उमेदवाराला स्वीकारणार आहे, का या भागातल्या परिसरातल्या उमेदवाराला स्वीकारणार आहे? ते पाहूया येणाऱ्या काळात 7 तारखेच्या निकालामध्ये. मी प्रभाकर लोंढे,
खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि बेंबळी परिसरासाठी 100% कमेंट लिहा. विकासाच्या कमेंट असो, खऱ्या असो, खोट्या असो. खडतर प्रवासच्या बातम्या खऱ्या ती खऱ्या, खोट्या ती खोट्याच दाखवल्या जातील. धन्यवाद बेंबळीकर. मी प्रभाकर लोंढे. जय हिंद, जय महाराष्ट्र.